ಅಸ್ಸಲಾಮುಅಲೈಕುಂ ವರಹಮತುಲ್ಲಾಹಿ ವಬರಕಾತುಹು. ದ್ವಿತೀಯ ಭಾಷೆ ಕನ್ನಡ ಪಠ್ಯಪುಸ್ತಕದಲ್ಲಿ ಕೊನೆಯ ಪದ್ಯ ನಿಟ್ಟೋಟದಲ್ಲಿ ಹಾಯ್ದನು ಬಿಟ್ಟ ಮಂಡೆಯಲ್ಲಿ. ಈ ಒಂದು ಪದ್ಯವನ್ನು ಬರೆದಂತಹ ಒಬ್ಬ ಶ್ರೇಷ್ಠ ಕವಿ ಯಾರಪ್ಪ ಅಂದರೆ ನಮ್ಮ ಕುಮಾರವ್ಯಾಸನು. ಈ ಕುಮಾರವ್ಯಾಸನನ್ನು ನಾವು ರೂಪಕ ಸಾಮ್ರಾಜ್ಯ ಚಕ್ರವರ್ತಿ ಎಂದು ನಾವು ಕರೆಯಬಹುದು. ಯಾಕೆಂದರೆ ತನ್ನ ಒಂದು ಪದ್ಯಗಳಲ್ಲಿ ರೂಪಕವನ್ನು ಜಾಸ್ತಿ ಬಳಕೆ ಮಾಡಿದ್ದಾನೆ. ಆದ ಕಾರಣ ಇವನಿಗೆ ರೂಪಕ ಸಾಮ್ರಾಜ್ಯ ಚಕ್ರವರ್ತಿ ಎಂದು ನಾವು ಕರಿತೀವಿ. ಇವನು 15ನೇ ಶತಮಾನದಲ್ಲಿ ಬದುಕಿದ್ದ. 15th सेंचुरी में इन्हें जिंदा था. 1430 में पैदा होता है कर्नाटका का गदगा डिस्ट्रिक्ट में. गदगा डिस्ट्रिक्ट में एक छोटा सा हरिया है, यानी गांव है, ಒಂದು ಊರಿದೆ ಕೋಳಿವಾಡ. ಗದುಗಿನ ಕೋಳಿವಾಡದಲ್ಲಿ 1430ರಲ್ಲಿ ಇವನು ಹುಡ್ತಾನೆ. ಇವನು ಬರೆದಂತಹ ಪ್ರಸಿದ್ಧ ಕೃತಿಗಳು ಯಾವುದಪ್ಪ ಅಂದರೆ, ಪದೇ ಪದೇ ಕೇಳ್ತಾ ಇರ್ತಾನೆ ಎಕ್ಸಾಮ್ಸ್ನಲ್ಲಿ, SDA FDA ಇತ್ತೀತರ ಎಕ್ಸಾಮ್ಸಲ್ಲಿ ಕರ್ನಾಟ ಭಾರತ ಕಥಾ ಮಂಜರಿ. ಇನ್ನೊಂದು ಹೆಸರಿದೆ ಈ ಒಂದು ಕೃತಿಗೆ, ಗದುಗಿನ ಭಾರತ. ಇನ್ನೊಂದು ಕೃತಿ ಬರೆದಿದ್ದಾನೆ ಫೇಮಸ್ ಆದಂಥದ್ದು ಐರಾವತ. ಈ ಎರಡು ಕೃತಿಗಳನ್ನು ಜ್ಞಾಪಕ ಇಟ್ಕೊಳ್ಳಿ ಸಾಕು. 1430ರಲ್ಲಿ ಬದುಕಿದಂತಹ ನಮ್ಮ ಕುಮಾರವ್ಯಾಸನು ಗದುಗಿನ ಭಾರತ ಒಂದು ಕೃತಿಯಿಂದ ಈ ಒಂದು ಪದ್ಯವನ್ನು ಆರಿಸಿ ಅವನು ಬರೆದಿದ್ದಾನೆ. ಗದುಗಿನ ಭಾರತ ಕನಕ್ಕೆ पोएट्री में ये लाइन्स को चूज़ करको ये पोएम को इन्हें लिखो है. ये वाक़या कहाँ से शुरू होता है? ये पोएम शुरू करने के अव्वल ये वाक़या हमें थोड़ा बहुत फ्लैशबैक को मालूम कर लेना. क्या है फ्लैशबैक देखेंगे. ಹಿಂದೂಗಳ ಮಹಾಕಾವ್ಯಗಳು ಎರಡು, उनके होली बुक्स हैं दो, एक रामायण दूसरा महाभारत. रामायण को लिखा वाला वाल्मीकि, महाभारत को लिखा वाला वेदव्यास. कौरवರಲ್ಲಿ महाभारत में दोनों आती, भाई भाई के दरमियान में जंग चलती है. एक पांडवास 5 जने, कौरवास 100 जने. एक बेटिंग में कौरवास और पांडवास के दरमियान में पांडवास हार जाती हैं. इसीलिए उन्होंने अपने मुल्क को, अपने डायनास्टी को छोड़कर जंगल की ज़िंदगी गुजारने के लिए 12 साल जाती. इसे कन्नड़ बुलाती ವನವಾಸ. 12 ವರ್ಷಗಳ ವನವಾಸವನ್ನು ಮಾಡೋಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾರೆ. ತನ್ನ ರಾಜ್ಯವನ್ನು ಬಿಟ್ಟು ಬೇರೆ ವೇಷದಲ್ಲಿ ಇರ್ತಾರೆ. 11 years ಕಂಪ್ಲೀಟ್ ಆಗಿರ್ತದೆ. ಇನ್ನು one year ಇದೆ, 1 साल है अब ये जंगल की ज़िंदगी ख़त्म होने में. वो 1 साल है ना, जब इन औकात का तो विराटा राजा हुकूमत चलाता होता है मत्स्य देशा कहने का एक मुल्क में. मत्स्य देशा यानी मछली का मुल्क. मत्स्य का तो मछली. वो मुल्क का राजा रहता है विराटा राजा. उसका बेटे का नाम उत्तरा कुमारा. ये मुल्क में इन्हों भी ज़िंदगी गुजारते रहती, एक गरीब लोग के जैसा दूसरे हाल में रहती. भीमा कीचका करने वाले एक कमांडर को क़त्ल करता है. ये कमांडर कौन रहता है? तो मत्स्य डायनास्टी का एक कमांडर रहता है. इन्हें भीमा की बीवी को छेड़ा रहता है, इसलिए कीचका करने वाले को इन्हें मार डालता है. ऐसे काम पांडव कर सकते सो कर मालूम होता है दुर्योधना को. लेकिन दूसरे हाल में रहती ना, इन्होंने को कंफर्म कर लेने के लिए विराटा राजा के जो मुल्क के जितने भी गायें रहती, गोवू, इनको सबको भी किडनैप कराता है. ये जो बात मालूम होती है विराटा राजा के बेटे को उत्तरा कुमारा सबके सामने ज़ुबान को आ सका, अगर मुझे अच्छा एक ताकतवर कमांडर मिला, ಒಳ್ಳೆಯ ಸಾರಥಿ ಸಿಕ್ಕರೆ ನಾನು ಕೌರವರನ್ನು ಸೋಲಿಸ್ತೀನಿ. एक बेहतरीन कमांडर मिला जंग के मैदान में, मैं कौरवास को आसानी के साथ हारने फरमाता हूँ करके बोलता है. वो मीटिंग हॉल में एक लेडी गेटअप में रहता है अर्जुना. कौन सी लेडी गेटअप? बृहन्नले कहने का एक लेडी गेटअप में हांच खड़ा रहता है. सैरेंद्री कहने वाली एक लड़की इसे पुश करती है, क्या कर को तू कमांडर बनकर जाने के लिए तैयार हो जा कर को. लेडी गेटअप में रहे तो भी अर्जुना
उसका एक सारथी बनकर यानी कमांडर बनकर जंग के मैदान में जाने के लिए तैयार हो जाता है। जंग शुरू होती है, जंग के मैदान में जाती। ड्राइवर कौन? सारथी है ना, ನಾವು ಡ್ರೈವರ್ ಅಂತ ಕರಿತೀವಿ। अर्जुन, पीछे उत्तर कुमार, सामने दुश्मना कौन? कौरवास। वो कौरवास इतने रहती लाखों के तादाद में रहती। उनकी एक टीम को देखकर, वो सोल्जर्स की टीम को देखकर इन्हें ये क्या, ये टीम इन इंसान की समंदर की, अभी जंग शुरू हुई नहीं सोच, इन्हें हार मानने के लिए तैयार हो जाता है और जंग का मैदान छोड़कर भागने के लिए तैयार हो जाता है। जब इन्हें भाग जाना चाहता है, जब अर्जुना उत्तर कुमार के दरमियान में क्या बातचीत चली करने का मेन पोयम समझ में आया। अब हमें पोयम शुरू करेंगे। ಕಡೆಗೆ ಹಾಯವು ಕಂಗಲಿ ಬಳಗಡಲ ಮನವಿಸಾಡಲಾರದು ಒಡಲು ಬಿಡದಿರಲೇನ ಕಾಣಲು ಬಾರದದ್ಭುತವ ಪೊಡವಿದುದೋ ಮೊಹರವನಿಯದ ರೊಡನೆ ಕಾದುವವನಾತನೆ ಮೃಡನು ಶಿವಶಿವ ಕಾದಿಗಿಳಿದವು ಬಲಕೆ ನಮೋ ಎಂದೊಡರ್ಜುನ ನಗುತ ರಥವನ್ನು ಮುಂದೆ 4 ಅಡಿಯ ನೂಕಲು ಕೋಂದನಿ ಸಾರಥಿ ಎನ್ನುತ್ತ ಸಂವರಿಸಿ ಮುಂಜರಗ ಬಂದು ಮೆಲ್ಲನೆ ರಥದ ಹಿಂದಕ್ಕೆ ನಿಂದು ದುಮ್ಮಿಕ್ಕಿದನು ಬದುಕಿದೆನೆಂದು ನಿಟ್ಟೋಟದಲ್ಲಿ ಹಾಯ್ದನು ಬಿಟ್ಟ ಮಂಡೆಯಲಿ। ಹಂತಕ್ ಬಸ್ ಕಡೆಗೆ ಹಾಯವು ಕಂಗಲಿ ಬಳಗಡಲ ಮನ ವಿಸಾಡಲಾರದು ಒಡಲು ಬಿಡದಿರಲೇನ ಕಾಣಲು ಬಹಳದ ಅದ್ಭುತವ ಪೊಡವಿರುವುದೋ ಮೊಹರ ವನಿದರೊಡನೆ ಕಾದುವವನಾತನೆ ಮೃಡನು ಶಿವಶಿವ ಕಾದಿಗೆಳೆದವು ಬಲಕೆ ನಮೋ ಎಂದ। ಏನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಇಲ್ಲಿ? ಮೊದಲಿಗೆ उत्तर कुमार ಮಾತನಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ, ನಮ್ಮ ಅರ್ಜುನಕ್ಕೆ ಬಾತ್ ಕರ ಉತ್ತರ ಕುಮಾರ ಕಡೆಗೆ ಹಾಯವು ಕಂಗಲಿ ಬಳಗಡಲ, ಕಡೆಗೆ ಎಷ್ಟು ದೂರ ನೋಡಿದರೂ ಸಹ ಸಮುದ್ರ ತರ ಇದೆ ಕೌರವನ ಒಂದು ಸೇನೆ। ಈ ಒಂದು ಸೇನೆಯಲ್ಲಿ ನನ್ನ ಒಂದು ಮನಸ್ಸು ಈಜಲು साध्य ಇಲ್ಲ। समंदर के जैसा है ये कौरव का एक सोल्जर्स की टीम, ये समंदर में मैं तैर नहीं सकता, मतलब इनसे मैं मुकाबला नहीं कर सकता करके बोलता है। कड़लू बल प्लस कड़लू बलगड़लू आदेश संधि आगते, आदेश संधि होता है। कड़लू का तो क्या? समंदर। ये समंदर में मैं तैर नहीं सकता, मैं डूब कर मर जाता हूँ इसमें। इन्हों क्या इतने लोग हैं, इनके साथ मैं मुकाबला कैसा करना सकर को बुजदली की बात करने के लिए इन्हें तैयार हो जाता है। ಒಡಲು ಬಿಡದಿರಲೇ ನ ಕಾಣಲು ಭಾರತ ಅದ್ಭುತವ ಪೊಡವಿ ಉದುದೋ ಮೊಹರ ವನಿಯದರೊಡನೆ ಕಾದುವವನಾತನೆ ಮೃಡನು ಶಿವಶಿವ ಕಾದಿಗೆಳೆದವು ಬಲಕೆ ನಮೋ ಎಂದ। ये इतनी बड़ी फौज है, शायद इनको इंसान हमें पैदा करें सो ये जमीन माच पैदा करी जनो। इतने लोग कहाँ देखे तो भी जमीन नहीं दिख रही है, फौजिश दिख रही है, टीमिश दिख रही है। इनको जमीन माच पैदा करी जनो, इनके साथ लड़ने के लिए साक्षात ऊपर से ईश्वराज आना है, ये हमारे हाथ में मुमकिन नहीं है कर को इन्हें डरोनी बात करता है, बुजदिली के बात करता है, निकम्बी के बात करता है। कौन? उत्तर कुमारा। कादुवनातने, कादु का तो क्या? लड़ने वाला कौन भाई इनके साथ? मृडनु ಶಿವ ಶಿವ ಕಾದಿಗೆಳೆದವ ಬಲಕ್ಕೆ ನಮೋ ಎಂದ। ಆ ಮೃಡ ಅಂದರೆ ಆ ಶಿವನೇ ಬರಬೇಕು ಇವ್ರ ಜೊತೆಗೆ ಸಂಹಾರ ಮಾಡೋದಕ್ಕೆ, ಆ ಶಿವನೇ ಬರಬೇಕು ಇವ್ರ ಜೊತೆ ಯುದ್ಧ ಮಾಡೋದಕ್ಕೆ, ನನ್ನ ಕೈಯಲ್ಲಿ ಆಗೋದಿಲ್ಲ ನಮೋ ಎಂದ ಎಂದು ಕೈಗಳನ್ನು ಎತ್ತಿಬಿಡ್ತಾನೆ। ಯಾರು? ಉತ್ತರ ಕುಮಾರ। ಈ ಮಾತನ್ನು ಕೇಳಿದಂತಹ ಅರ್ಜುನ ಹೇಳ್ತಾನೆ, ಎಂದಡರ್ಜುನ ನಗುತ್ತಾ ರಥವನ್ನು ಮುಂದೆ 4 ಅಡಿಯ ನೂಕಲು। ये बात सुनते ही जो रथा रहता है, मतलब जंग के मैदान में एक व्हीकल रहता है, देखे रहती तो मैं सामने घोड़े रहती, यहाँ दिखता है पिक्चर में घोड़े रहती, पीछे से 13 छोड़ने वाले रहती। ये जना ड्राइवर रहता है, ड्राइवर के प्लेस में कौन है? ಬೃಹನ್ನಳೆಯ ವೇಷದಲ್ಲಿ ಅರ್ಜುನ ಇದ್ದಾನೆ। ಅರ್ಜುನ ಆ ಒಂದು ರಥವನ್ನ ಮುಂದೆ 4 ಅಡಿ ಮುಂದೆ ಹೋಗಲು ಕೋಂದನಿ ಸಾರಥಿ ಎನ್ನುತ್ತಾ ಸಂವರಿಸಿ ಮುಂಜರಗ ಬಂದು ಮೆಲ್ಲನೆ ರಥದ ಹಿಂದಕ್ಕೆ ನಿಂದು ದುಮ್ಮಿಕ್ಕಿದನು ಬದುಕಿನೆಂದು ನಿಟ್ಟುಡದಲ್ಲಿ ಹಾಯ್ದನು ಬಿಟ್ಟ ಮಂಡೆಯಲಿ। इसके बातें सुनते ही इसे हंसा आ जाता है, इतना हंसा आता है पेट दुखने लग जाता है इसके बातों को। इन्हें एक राजा क्या, इन्हें
एक राजा होकर ऐसे बात कर सकता है, कर हंसी आकर जो रथा रहता है, जो व्हीकल रहता है, उसे सामने एक 4 आटड़ी सामने गए तो इन्हें पीछे से कूद जाता है। ಮುಂದೆ 4 ಅಡಿ 4 ಅಥವಾ 8 ಅಡಿ ಮುಂದೆ ನೂಕಲು ಕೋಂದನಿ तू मार डाले अभी मुझे, मेरा जान खतरे में है कर को संवरित से मुंजे लगा। अपना सर का ताज नीचे गिर जाता है तो भी हिसाब करे बिना उन्हें व्हीकल के पीछे जाकर छुप जाता है। क्षत्रिय लोगों को एक इज्जत का मकाम देता था ताज, अगर वो नीचे गिर गया उन्हें इज्जत बेइज्जत का फील होते थे, लेकिन इसे वो कौन सा भी ख्याल नहीं है, इसका जान का इतना इसे ख्याल है, लेकिन जंग में जाने के लिए इन्हें तैयार नहीं है। ಬಂದು ಮೆಲ್ಲನೆ ನೆತ್ತದ ಹಿಂದಕ್ಕೆ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ಅವನೇನು ಮಾಡ್ತಾನೆ, ದುಮ್ಮಿಕ್ಕಿದನು, ಜಂಪ್ ಮಾಡಿ ಹಿಂದೆ ಹೋಗಿ ಅವನು ಬಚ್ಚಿಟ್ಕೊತಾನೆ। ನಿಟ್ಟೋಟದಲ್ಲಿ ಹಾಯ್ದನು ಬಿಟ್ಟ ಮಂಡೆಯಲ್ಲಿ, ನಿಟ್ಟೋಟ ಅಂದರೆ ಆ ಒಂದು ರಥದ ಹೆಸರು, ಆ ನಿಟ್ಟೋಟದಲ್ಲಿ ಹಾಯ್ದನು, ಜಂಪ್ ಮಾಡಿ ಬಿಟ್ಟ ಮಂಡೆಯಲ್ಲಿ ತಾಜ್ ಗಿರ್ಗಾಸೋ ಸರ್, ಮಂಡೆ ಕಥಕ್ಕೆ ಸರ್। ಇಲ್ಲಿಗೆ ಈ ಒಂದು ಪದ್ಯವನ್ನು ನಾನು ಮುಕ್ತಾಯ ಮಾಡ್ತೀನಿ। ಮುಂದೆ ಅರ್ಜುನ ಮತ್ತು ಉತ್ತರ ಕುಮಾರ ನಡುವೆ ಇನ್ನು ಯಾವ ಒಂದು ಸಂಭಾಷಣೆ ನಡೆಯುತ್ತೆ ಎನ್ನುವುದನ್ನು ನಾವು ಮುಂದಿನ ತರಗತಿಯಲ್ಲಿ ಅಧ್ಯಯನ ಮಾಡೋಣ।